बौद्ध पंढरीमध्ये 5 एप्रिल 2026 रोजी ऐतिहासिक धम्मक्रांतीचा फार मोठा इतिहास घडला आणि तो पहिल्यांदाच पंढरपूर या ठिकाणी बहुजनाचा भव्य असा बौद्ध धम्म दीक्षा समारंभ अत्यंत यशस्वीपणे पार पडला। या कार्यक्रमाच्या निमित्तानं या कार्यक्रमामध्ये आमचा मराठा बांधव होलार, मातंग, चर्मकार, धनगर, न्हावी, ओबीसी इत्यादी बहुजन बांधवांनी या बहुजनाच्या धम्मदीक्षा कार्यक्रमामध्ये पंढरपूरच्या या बौद्ध धम्मदीक्षा कार्यक्रमामध्ये बौद्ध धम्माचा स्वीकार करून बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन घर वापसी केलेली आहे। कारण आमचा तो मराठा बांधव आहे तो आमचा धम्म बांधवच आहे। ओबीसी बांधव असेल, मातंग बांधव असेल, चर्मकार बांधव असेल, होलार बांधव असेल, धनगर बांधव असेल, आदिवासी भटका बांधव इत्यादी बहुजन समाज हा मूळचा बौद्ध आहे, तो आमचा धम्म बांधव आहे याची त्यांना जाणीव झाली आणि 5 एप्रिल 2026 रोजी पंढरपूर या ठिकाणी त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन घर वापसी केली। आणि या निमित्तानं पंढरपूर शहरामध्ये भव्य अशी धम्म रॅली काढण्यात आली। ही पंढरपूर तालुक्याला, पंढरपूर शहरालाच नव्हे तर महाराष्ट्राला अत्यंत प्रेरणादायी घटना होईल। काय ऑल इंडिया समता सैनिक दल डिव्हिजन औरंगाबाद संभाजीनगर, ऑल इंडिया समता सैनिक दल डिव्हिजन संभाजीनगर या धम्म यांच्या या समता सैनिक दलाने ऑल इंडिया समता सैनिक दल डिव्हिजन संभाजीनगर या समता सैनिक दलाने की ज्यामध्ये 50% महिला होत्या, अशा स्त्री पुरुष लहान मुलं आणि तरुण असणाऱ्या समता सैनिक दलाने पंढरपूर शहरामध्ये भव्य अशी धम्म रॅली काढून पंढरपूर शहरातील परिवर्तनवादी महापुरुषांना मानवंदना दिली। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेला पंढरपुरामध्ये संत गाडगे महाराजांनी जी जमीन दिली होती त्याच्यामध्ये गौतम विद्यालय आहे, वसतिगृह आहे, त्या ठिकाणी या ऑल इंडिया समता सैनिक दलाची औरंगाबाद या संभाजीनगर ऑल इंडिया समता सैनिक दल संभाजीनगर गौतम विद्यालयातून ही ऐतिहासिक धम्म रॅली सुरू झाली आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आणि ऑल इंडिया समता सैनिक दल डिव्हिजन औरंगाबाद मध्ये संभाजीनगर यांनी राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या पुतळ्याला मानवंदना दिली आणि तेथून मग राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्याही पुतळ्याला पुष्पहार घालून मानवंदना देण्यात आली। कारण राजमाता अहिल्याबाई होळकर सुद्धा हिंदू धर्मी नव्हत्या, तर दया धर्म व्यवस्थेच्या विरोधात बंडखोरी करून राज्यकारभार करणाऱ्या त्या आदर्श राजकर्त्या होत्या आणि त्या शिवपंथी आहेत। आणि शिवपंथी म्हणजेच शिवपंथी बौद्ध धम्माचाच एक पंथ आहे, म्हणून राजमाता अहिल्याबाई होळकर सुद्धा बौद्ध धम्मीच येतात। आणि पुढे वैश्विक प्रणेते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून तिथेही मानवंदना देण्यात आली आणि तेथून पुढे चौकामध्ये शिवाजी चौकामध्ये छत्रपती बौद्ध राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून त्या ठिकाणी सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली। काय पंढरपुरातील नव्हे तर महाराष्ट्रातील हा पहिला इतिहास घडतोय, पहिली क्रांती घडते। पहिल्यांदा छत्रपती बहुजन प्रतिपालक बौद्ध राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सामुदायिक वंदना घेण्यात आली। कारण छत्रपती शिवाजी महाराज हे बौद्ध राजे आहेत। माझ्या पंढरपूरच्या ऐतिहासिक बहुजनाच्या बौद्ध धम्म दीक्षा समारंभाला बौद्ध राजे छत्रपती शिवाजी महाराज धम्मपीठ असं नाव दिलेलं आहे मी। आणि त्या छत्रपती बौद्ध राजे छत्रपती शिवाजी महाराज धम्मपीठावर ही ऐतिहासिक धम्मक्रांती झाली की जिथं मराठा समाजाने बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, ओबीसीने घेतली,
न्हावी समाज कोल्हापुरातून आला, चर्मकार समाज आला, मातंग समाज आला, होलार समाज आला, इत्यादी बहुजन समाजाने बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन पंढरपुरामध्ये इतिहास घडवला. आणि त्यासाठी मी पुणे सोडून पंढरपुरात जवळपास 1.5 ते 2 महिने प्रत्येक गावागावामध्ये बहुजन समाजाची संवाद साधण्यासाठी धम्मरथ घेऊन फिरलो. आणि तो धम्मरथ मला अहिल्यानगरचे तथागत बुद्धिस्ट सोसायटी इंडिया यांचे संस्थापक अध्यक्ष संजय कांबळे साहेबांनी मला हा धम्मरथ हा मोफत दिला होता. आणि तो धम्मरथ घेऊन गेले 2 महिने मी पंढरपूर शहर आणि पंढरपूर तालुक्यातील खेड्यापर्यंत तो पोहोचवला. त्या माध्यमातून बहुजन समाजापर्यंत बुद्ध आणि धम्म घेऊन गेला. त्यांचा धम्माचा प्रसार बहुजन समाजापर्यंत केला. आणि त्याचा परिणाम म्हणून पंढरपूर या ठिकाणी बहुजनाचा ऐतिहासिक धम्मक्रांतीचा सोहळा समारंभ पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर भंतेजी चैत्यभूमीचे भंतेजी, त्याचप्रमाणे बौद्ध भिक्खू संघा मुंबईचे अध्यक्ष वंदनीय पूजनीय भदंत सुमेध बोधी यांनी आणि त्यांच्या 5 भंतेजीच्या समवेत आणि पंढरपूर तालुक्यातील बौद्ध उपासक, सर्व बहुजन समाज आणि बौद्ध उपासक यांच्या साक्षीने पंढरपूर या त्या ठिकाणी बहुजन प्रतिपालक बौद्ध राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली. बुद्ध वंदना त्रिशूल पंचशील घेण्यात आलं, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे बौद्ध राजे आहेत. दुसरा राज्याभिषेक 24 सप्टेंबर 1674 ला शाक्य पद्धतीने केला. आणि शाक्य पद्धत म्हणजे सुद्धा बौद्ध धम्माचाच एक तो पंथ आहे. आणि दुसरा राज्याभिषेक शाक्त पद्धतीने करून छत्रपती शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थानं 24 सप्टेंबर 1674 ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यामुळे ते हिंदू राजे नाही, ते बौद्ध राजे आहेत. कारण इथला मराठा, इथला सगळा बहुजन समाज हा मूळचा बौद्धच आहे. त्यामुळं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आम्ही सामुदायिक बुद्ध वंदना घेतली, त्रिशूल पंचशील घेतलं. आणि पंढरपूर तालुक्यामध्ये, पंढरपूर तालुक्यातील शहरामध्ये, जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील ही पहिली क्रांती आणि परिवर्तन होतं. त्याचप्रमाणे भविष्यामध्ये सुद्धा राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्यासमोर सुद्धा सामुदायिक बुद्ध वंदना त्रिशूल पंचशील घेण्यात येईल. आणि एखाद्या कार्यक्रमाला धम्मदीक्षा या सोहळ्याला सुद्धा बौद्ध राजकर्ती, बौद्ध आदर्श राजकर्ती अहिल्या माई होळकर धम्मपीठावर आम्ही बहुजनाचा धम्मदीक्षा सोहळा लवकरच आम्ही महाराष्ट्रामध्ये घेणार आहोत. आता चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही सुरू केले. त्याची सुरुवात बौद्ध पंढरी येथून केली आहे. सम्राट अशोकाने जी 84,000 बुद्ध विहार बांधले, त्याच्यातील पंढरपूरचं विठ्ठल मंदिर हे बुद्ध विहार आहे. संत नामदेवाचा एक अभंग आहे, शोधाचा शोध बोधाचा महाबोध, शुद्धाचाही महाशोध, शुद्धाचाही महाशोध बुद्ध विठेवर. बौद्ध अवतार आम्ही झालो संत, वर्णावया मात नामा म्हणे. हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर. इत्यादी संत तुकाराम महाराजांच्या पासून संत नामदेव, संत जनाबाई इत्यादी संतांनी आपल्या अभंगामध्ये बुद्ध आणि बुद्धांचा उल्लेख करून अभंग रचलेत. मूळ अभंगामध्ये पाहिलं जावं. आणि या बौद्ध पंढरीमध्ये हा ऐतिहासिक सोहळा झाला. आणि बहुजन समाजाचा दीक्षा समारंभ घेऊन पंढरपुरातील सुरुवात अतिशय क्रांतिकारक आणि ऐतिहासिक झाली. आणि लवकरच चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान सुरुवात होऊन मी आता चालू एप्रिल महिना वैश्विक प्रणेते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा महिना आहे. व्याख्यान असतात माझे. हा महिना संपला का पुढच्या मे महिन्यामध्ये बीडला अशाच प्रकारचा कार्यक्रम अशाच कार्यक्रम मोठा ऐतिहासिक पद्धतीने संपन्न बहुजनाचा धम्मदीक्षा समारंभ होईल. पुन्हा नांदेड आणि पुन्हा नगर असा पूर्ण महाराष्ट्र मी पिंजून काढणार आहे. आणि महाराष्ट्रातील बहुजन बांधवांना, महाराष्ट्रातील मातंग समाज असतील, चर्मकार असतील, होलार असतील, आदिवासी असेल, ढोर असेल, भटका विमुक्त असेल, धनगर असेल, माळी असेल, आमचा मराठा बांधव असेल, इत्यादी बहुजन समाजाला, अरे बहुजन बांधवांनो तुम्ही मूळचे बौद्ध, इथल्या बौद्धांचं जबरदस्तीनं केलेलं ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद्यांनी केलेलं धर्मांतर म्हणजे आजचा हिंदू धर्म आहे. काय आजचा हिंदू धर्माची मी व्याख्या करील. जे स्वतःला हिंदू धर्म म्हणून घेतात ते मूळचे बौद्ध आहेत.
ब्राह्मणाने इथल्या बौद्धांनाच जबरदस्तीनं केलेलं धर्मांतर म्हणजे आजचा हिंदू धर्म आहे, हे लक्षात घ्या. बौद्ध धम्म ही आपली खरी ओळख, आपलं खरं अस्तित्व, आपला खरा चेहरा, आपला आणि समाजाचा आणि या देशाचा खरा चेहरा म्हणजे बुद्ध आणि धम्म आहे. याची जाणीव बहुजन समाजाला, महाराष्ट्राला, देशाला करून देण्यासाठीच मी चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान सुरू केलेलं आहे. आज माझ्या या क्रांतिकारी ऐतिहासिक धम्म बहुजन समाजाच्या धम्मक्रांतीच्या सोहळ्याची बातमी ज्या ज्या दैनिक आणि साप्ताहिक आणि ज्या प्रेस मीडियाने दाखवले, यूट्यूब चॅनेल दाखवले, त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन, आभार व्यक्त करतोय, ऋण व्यक्त करतोय. आणि त्याच पद्धतीनं आज माझी महाराष्ट्रातील पहिल्यांदा दैनिक सम्राट याच्या पहिल्या पानावर या बौद्ध पंढरीच्या बहुजन समाजाच्या धम्मदीक्षाच्या समारंभाची बातमी दैनिक सम्राट मध्ये पहिल्या पानावर टाकली. त्यामुळे सर्व पत्रकाराचं दैनिक सम्राटच्या संपादक, कार्यकारी संपादक, उपसंपादक आणि सर्व त्यांच्या पत्रकारांचं मी पूर्णा येथील जे पत्रकार आहेत, ज्या ज्या प्रेस मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील, साप्ताहिक असेल, दैनिक असतील, आणि जे पोर्टलचे जे पत्रकार आहेत, ज्यांनी ह्या क्रांतिकारी पहिल्यांदा पंढरपूरमध्ये घडलेल्या ऐतिहासिक या धम्मक्रांतीची बातमी आपल्या लोकप्रिय साप्ताहिक, दैनिक आणि पोर्टल आणि यूट्यूब चॅनेल दाखवली, त्या सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो, अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. दैनिक सम्राटचे पत्रकार कैलास बलखंडे आणि त्या दैनिक सम्राटचे सर्व संपादकीय मंडळ आणि मुख्य संपादक यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन, कौतुक आणि ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे दसका न्यूज सोलापूर, डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड, लॉर्ड बुद्धा आणि विशेषतः पंढरपूरच्या दैनिक एकमतचे पत्रकार आदरणीय माननीय अपराजित सर्वगोड यांनी सुद्धा आपल्या एकमत पेपरमध्ये आमच्या बहुजन बंधुभाव परिषद 6 तारखेला झालेली आणि पहिल्या 5 तारखेला झालेल्या बौद्ध धम्म दीक्षा समारंभाची आपली बातमी दिली. त्याप्रमाणेच माझे सहकारी मित्र राम बिडकर साहेबांनी सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनेलला हे पूर्वी धम्म दीक्षेपूर्वीची अत्यंत चांगली अशी आपल्या यूट्यूब चॅनेलला ही बातमी दाखवली. त्याच पद्धतीनं प्रकाश पर्व, निलेश गावंडे यांनी सुद्धा आपल्या पोर्टलवरती ह्या ऐतिहासिक कार्यक्रमाची बातमी दाखवण्यात आली. या सर्वांचं मी या पत्रकारिता लोकशाहीचा 4था स्तंभ आहे आणि लोकशाही आणि संविधानाचं मूल्य यशस्वी करायचं असेल तर भारताला पुन्हा बौद्ध भारत निर्माण करावे लागेल. आणि यासाठीच पंढरपूरचा हा धम्मक्रांतीचा सोहळा अत्यंत यशस्वीने पार पाडून चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियानाची सुरुवात झालेली आहे आणि त्याची बातमी पत्रकारे दाखवलं. मी त्यांचं मनपूर्वक सर्वांचं अभिनंदन, ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमात धम्म रॅली, ऑल इंडिया समता सैनिक दल औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर या सर्वांचे अध्यक्ष कारभारी त्रिभुवन सर आणि सर्व त्यांचे कमांडर सोनोने साहेब आणि सर्व महिलांचं सुद्धा त्याच्यामध्ये सामील झालेल्या लहान मुलं असतील, तरुण असतील, सर्व महिलांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक अभिनंदन, कौतुक आणि ऋण व्यक्त करतोय. आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आल्यानंतर पहिल्यांदा सामुदायिक बुद्ध वंदना, त्रिशरण आणि पंचशील घेण्यात आलं. ह्या धम्म रॅलीचं पंढरपुरातील हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होय. भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. बहुजन प्रतिपादक बौद्ध राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.